नमस्कार मंडळी, कशी आहात सर्व? नक्कीच मदत असाल तर मी कोमल परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि व्हिडिओला कमेंटही करा. आणि आत्ता आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि वरतीही 2 झालेत आणि हे 2 ते 3 दिवसांमध्ये माझे 2-3 सबस्क्रायबर वाढले, जे की मी खूप दिवस झाले, जवळपास 8-10 दिवस झाले एक सबस्क्रायबरची खूप जास्त वाट बघत होते, कारण की 99 झाले होते आणि 100ला एकच बाकी होता. सो त्याचीच मी खूप जास्त वाट बघत होते आणि फायनली 100 झालेत. आणि आताच मला वाटायला लागले की जसं काय माझी 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. 100 बघून खरंच खूप जास्त आनंद झाला मला. माझ्यापेक्षा ना तर वेदातीच खूप जास्त खुश होती आणि ती तर मला बोलत होती की आपण टी व्हीवर बघूयात, पण म्हटलं अरे आपले तर आता 100 झाले तर आपल्याला तर अजून खूप काही करायचं आहे. आणि 1000 सबस्क्रायबर जेव्हा कधी होईल तेव्हा नक्कीच मी टी व्हीवरती वगैरे बघेल ते काउंट जेव्हा होतात ते. आता जे काही ट्रेंड आहे ना 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यावर वगैरे टी व्हीवरती जेव्हा व्हिडिओ शूट करतात, तर तशा प्रकारे सो माझा हे ड्रीम आहे ते आणि लवकरच ते पूर्ण होईल. इथून पुढे आता तुम्हाला असे छान छान ब्लॉग्स बघायला मिळतील. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्यावर तुम्हाला माझे जे काही नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही माझे असे छान छान व्हिडिओ बघताल. सो त्याचसाठी आणि खरं तर खूप जास्त खुश आहे मी. जे कोणी सबस्क्रायबर आहेत माझे 100 त्यांना मी खूप जास्त थँक्यू बोलते, कारण की त्यांच्यामुळे ना मला खूप जास्त मोटिवेशन मिळते आणि माझे सबस्क्रायबर वाढले हे बघून तर मला खूपच जास्त आनंद होतो आहे. आता लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करा. आणि असे बरेचसे जण आहेत की ते व्हिडिओज वगैरे बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही, तर त्यांना माझं एक सांगणं आहे की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करत जा. तुमच्या ना एका लाईकमुळे, एका कमेंटमुळे आणि त्याचबरोबर एका सबस्क्राईब केल्यामुळे एका चॅनलला, त्यामुळे ना आम्हाला खूप जास्त आनंद होतो आणि मोटिवेट होतो आम्ही. इथून पुढे व्हिडिओ करण्याची ना जी काही एनर्जी येते ना ती काही वेगळ्याच लेवलची असते आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा सबस्क्रायबर एवढं आपल्याला प्रेम देतात. आणि 100 सबस्क्रायबर व्हायच्या आधीच मला ना एका ताईंची कमेंट आली होती की कॉंग्रॅच्युलेशन वगैरे, बेस्ट विशेस 100 सबस्क्रायबरसाठी. सो त्यांनाही परत एकदा खूप सारं थँक्यू बोलते. तेव्हा तर मग खूप छान वाटत होतं मला, त्याला रिप्लायही मी केला होता. आणि असेच गोड गोड ताई आता आहेत काही आपल्या इथे नक्कीच मला कमेंट करत असतात. आणि आता थोडंसं मी व्हिडिओमध्ये गॅप दिला होता त्यामुळे ना जरा कमेंट्स वगैरे यायला कमी झाले होते, पण आता इथून पुढे जोरदार आपल्या व्हिडिओला कमेंट येतील आणि सबस्क्रायबरही पटापट वाढतील हे मला माहिती आहे. आणि जे कोणी सबस्क्राईब करतं ना त्यांना खरंच खूप सारं थँक्यू. आणि इथून पुढे आपल्या छान आता व्हिडिओज येतील आणि छान छान कंटेंट तुमच्यासोबत मी शेअर करेल. नवीन नवीन व्हिडिओत ना छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायचा नक्कीच माझा प्रयत्न असेल इथून पुढे. आणि आता मी नवीन घरी इकडे शिफ्ट झाले, म्हणजे रेंटनीच आहे मी, तर नवीन जागा आले इथे ना खूप छान आता व्हिडिओज वगैरे शूट होतं. तर इथून पुढचे आता काही ब्लॉग्स तुम्हाला इथून जे काय मी इकडे शिफ्ट झाले तर इथलेच बघायला मिळतील आणि तुम्हालाही व्हिडिओची क्लॅरिटी वगैरे याच्यामध्ये फरक जाणवेलच. आणि आता मी नवीन ट्रायपॉडही घेतला आहे, त्यामुळे ना आता मला स्टँड म्हणजे ना जास्त असं ॲडजस्ट करायची गरज पडत नाही, म्हणजे इकडे तिकडे ॲडजस्ट करायचं मोबाईल असं काही स्टँडला लावलं की आता छान असे व्हिडिओ शूट होतील. आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही फरक नक्कीच जाणवाल आणि मला कमेंट करून सांगाल की तुम्हाला काय काय नवीन गोष्टी जाणवत आहेत माझ्या व्हिडिओमध्ये. सो मलाही कळेल की किती माझे व्हिडिओ व्यवस्थित आणि लक्ष देऊन बघतायचं. आणि व्हिडिओ ना कंटिन्यू बघत जा, त्याने ना माझा वॉच टाईमही वाढतो आणि चॅनल ना बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचला जातो आणि छान अशा प्रकारे माझा चॅनल आता इथून पुढे नक्कीच ग्रो होणार आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि नक्कीच आता मी 100% देणार आहे या चॅनलसाठी. इथून मागे ना खूप जास्त गॅप दिला मी आणि व्हिडिओही छान मी शूट करता आले नाही मला आणि व्यवस्थित वेळेवर टाकलेही नाही, त्यामुळे एवढा वेळ लागला मला. खरं तर एवढ्या दिवसात ना माझे 1000 सबस्क्रायबर व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं, पण नाही झालं. ठीक, इथून पुढे ना 2 दिवसाआधी ना आपला जे काही लॉंग व्हिडिओ आहे तो येईल आणि रोज तर आपले डेली शॉर्ट व्हिडिओ येतच असतात. तर मी आता शॉर्ट व्हिडिओचा टाईम थोडासा चेंज केला आहे. 7च्या नंतर मी अपलोड करते, 8च्या दरम्यान, 7 ते 8च्या दरम्यान. आणि त्यावेळेस ना आता छान व्ह्यूज मिळतात व्हिडिओला माझ्या आणि शॉर्ट आता चांगल्या प्रकारे चाललं आहे. सो त्याचमुळे आता त्याच टाईम ठरवला आहे मी आणि छान छान आता व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तर ना हा व्हिडिओ मी बरेच दिवसांपहिले शूट केला होता. आता तर मी इकडे आले आहे आळंदीला. तर हा व्हिडिओ ना एका संडेचा होता. आज सुट्टी होती आहोनला आणि दिवसभर आम्ही बऱ्यापैकी आरामच केला होता, कारण की आज एक्स्ट्राची काही कामं नव्हती करायची मला आणि या दिवशी नाही करत मी, कारण की बाहेरची कामं करणं खूप जास्त महत्त्वाची असतात, कारण की आठवड्यातनं एक दिवस सुट्टी असते त्यांना आणि मलाही 2 मुलांना घेऊन बऱ्याच वेळा जाणं होत नाही. शक्यतो मी करतेच पण नाही जाणं होत काही वेळेस. सो मग याच दिवशी ते कामं करायचे असतात.
तर त्यासाठी सकाळी थोडंसं कामं वगैरे आवडली, दुपारी आराम वगैरे झाला. संध्याकाळी ते बाहेर गेले होते. मग आमची जी काही बाहेरची कामं वगैरे होती ती कॅन्सल केली आम्ही. तर इथे ना मग मी छान असा मसाले भात ते करायला घेतला होता आणि सोबतच मला आज ना बिटाची कोशिंबीर अशी करायची होती. कारण की मी पहिल्या वेळेस बनवत होते, याच्या आधी आपण जी काही नॉर्मल कोशिंबीर वगैरे बनवतो मी बिर्याणीसोबत खायला वगैरे, तर तीच बनवत होते. आज मी नवीन रेसिपी ट्राय करणार होते. नवीन म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण माझ्यासाठी नवीन होतेच. जिथे मी पहिले तर बीट वगैरे छान खिसून घेतलं होतं, त्यानंतर दही, थोडासा जिरे पावडर वगैरे, नंतर कोथिंबीर, थोडासा कांदाही टाकला होता मी एकदम बारीक चिरून. छान त्याला मिक्स केलं, थोडीशी साखर, मीठ आणि मस्त असा एक तडका दिला त्याला. आणि खरंच एवढी टेस्टी झाली होती ना, असं वाटत होतं की आता मी रोज बनवणार आणि ट्राय करणार, कारण की हेल्दी आहे. असं बीट जास्त खाल्लं जात नाही, सोबत आमच्या घरात खूप जास्त आवडतं. आणि माझ्या दोन्ही मुलांना दही खूप जास्त आवडतं, त्यामुळे आंबट पदार्थ वगैरे आवडीने खातात. नक्कीच आता इथून पुढे रोज ट्राय करणार. आणि तुम्हाला कशी वाटली माझी छोटीशी रेसिपी मला कमेंट करा. आणि कटिंग केली का? पा दे एक पा. कोशिंबीर वगैरे बनवली, छान ताट रेडी केलं, मस्त असं. चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि करा. आणि रोज माझी व्हिडिओ मी टायमिंग आता ठरवणार आहे की त्याच वेळेस टाकायचा. आता सध्या तरी मी 12चा टाईम ठेवले सकाळी, सो लॉंग व्हिडिओ 12ला येतो. इथून याच्या आधीही मी बरेचसे व्हिडिओ शेअर केले, तेही बघा. आणि चॅनलला नवीन तर असं सबस्क्राईब करून जा. भेटूयात अशा छानशे व्हिडिओसोबत. तोपर्यंत